उच्च न्यायालय शिपाई या पदाचा निकाल केव्हा लागणार आहे, कट ऑफ किती जाईल आणि शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षा ही कोणत्या सेंटरवर घेतली जाईल, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. तर मित्रांनो, शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षा आता तुमची पुढची निवड ठरवण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक असणार आहे. कारण या शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेमध्ये आपल्याला 10 पैकी 10 गुण मिळवायचे. त्या अगोदर आपण पाहूया नेमका जो अंतिम निकाल आहे तो निकाल कधी लागणार आहे. तर मित्रांनो, ज्या पद्धतीनं लिपिक या पदाचा वेळापत्रक टायपिंगचा आलेला आहे त्याच पद्धतीनं येणाऱ्या 7 ते 8 दिवसामध्ये शिपाई या पदाचा देखील अंतिम फायनल रिझल्ट लागण्याची शक्यता आहे. म्हणजेच तुमचे आता दिवस अत्यंत जवळ आलेले आहेत शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेसाठी. आता इथे पहा, तुमचा जो टार्गेट आहे, जर तुमचा टार्गेट असा असेल, टोटली कट ऑफ समजा 31 किंवा 32 लागला आणि लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला 23 मार्क्स आहे आणि शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेमध्ये तुम्हाला जर 5 मार्क्स पडले तर टोटल 40 पैकी आपल्याला झाले 28 मार्क्स, तर तुम्ही मुलाखतीसाठी पात्र होणार नाहीत. तर यासाठी हा जो प्लस पॉइंट आहे, शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेमध्ये तुम्हाला 10 पैकी 10 गुण मिळवणं अत्यंत मस्ट आहे. आणि 10 पैकी 10 गुण मिळवणं म्हणजेच काय असते पहा, ही जी निरीक्षण पद्धत असणार आहे, कोणती, जी तुमची एक्झाम घेतली जाते शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षा, यामध्ये जे मार्किंग सिस्टम असते ते निरीक्षण पद्धत, म्हणजेच कोणता व्यक्ती, कोणता उमेदवार, कोणता कॅन्डिडेट कशा पद्धतीनं वर्क करत आहे त्या पद्धतीनं त्याचं निरीक्षण करून त्याला मार्क्स देण्यात येतात. तर त्यामुळं निरीक्षण पद्धतीमध्ये आपण उत्तम ठरणं अत्यंत महत्वाचं असते. तर यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत की जे आपल्याला मुलाखतीस पात्र ठरवून देतात, तर त्यासाठीच मित्रांनो आपण शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेचं लाईव्ह वेबिनार ठेवलेलं आहे. कारण आता लागलेच तुमचा फायनल अंतिम रिझल्ट लागेल. रिझल्ट लागल्याबरोबर तुम्ही पाहता जसं लिपिक या पदाला जास्तीत जास्त 7 ते 8 दिवस देण्यात आलेले आहेत. कशासाठी, तर एक्झामची तयारी करण्यासाठी. म्हणजे एक्झामसाठी आता शेवटचे त्यांना 8 ते 10 दिवस मिळालेले आहेत. आज 6 तारीख आहे आणि 16 तारखेला त्यांचा पेपर असणार आहे. त्याच्यामुळेच तुम्हाला देखील तेवढाच 8 ते 10 दिवसांचाच कालावधी यामध्ये मिळणार आहे. त्यासाठी अगोदरच आपण जे लागणारे आवश्यक कागदपत्रे आहेत आणि 10 पैकी 10 गुण मिळवण्यासाठी आवश्यक बाबी आहे त्याची तयारी ऑलरेडी करणं मस्ट आहे. जर तुम्हाला वाटत असेल की फायनल कट ऑफ मध्ये तुम्ही बसू शकता, चांगले मार्क्स आहेत, तर त्या व्यक्तीनं हा वेबिनार जॉईन करणं त्याच्या फायदेशीर असणार आहे. तर हा वेबिनार कसा जॉईन करायचा याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आणि हा जो वेबिनार आपण ठेवलेला आहे तो वेबिनार 10 ऑगस्ट रोजी आपण ठेवलेला आहे. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही जे वाट पाहत आहेत रिझल्टची, ते रिझल्ट आता 8 ते 10 दिवसामध्ये कधीही लागण्याची दाट शक्यता आहे.